नमस्कार मंडळी. नोहाच्या काळातील जलप्रलयामुळे पेट्रोल मिळू लागले या व्हिडिओ मालिकेच्या दुसऱ्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. पेट्रोलियम किंवा इंधन तेल म्हणून आपण ज्याला ओळखतो, आतापर्यंत वाहतुकीसाठी वाहनांना ज्याच्याशिवाय पर्याय नव्हता, आखाती देश ज्यासाठी प्रसिद्ध आहेत, असे हे पेट्रोल ज्या कच्च्या तेलापासून म्हणजेच क्रूड ऑइलपासून प्राप्त होते, ते तयार तरी कसे होते हे थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पेट्रोल ज्या कच्च्या तेलापासून प्राप्त होते ते जमिनीखाली असलेल्या खडकांमधून प्राप्त होते. हायड्रोजन आणि कार्बन यांचे ते मिश्रण असते. त्याबरोबर अल्केन, पॅराफिन्स हे सुद्धा त्यात सापडते. ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर आणि लोह धातूचे काही कणही त्यामध्ये आढळतात. सागरी पाण्यातील करोडो वर्षांपूर्वीचे सूक्ष्मजीव झू प्लँक्टन्स जसे फोरॅमिनिफेरन्स, डायनोफ्लॅजेलेट्स आणि शेवाळ फायटोप्लँक्टन्स जसे डायटोम्स, कोलिलिड्स वगैरे मरण पावल्यावर समुद्राच्या किंवा मोठ्या जलाशयाच्या तळाशी जमा होत गेले. त्यांचे असे जाड थर कालांतराने पाण्याच्या तळाशी दाबले जाऊन घट्ट होत जातात. याला केरोजिन, केरोसिन नाही बरं का, केरोजिन असे म्हणतात. मंडळी, ही एक गोष्ट लक्षात घ्या. जर जलाशयांच्या तळाशी साठणारा गाळ तसाच ठेवला गेला आणि अशी जलाशये लाखो वर्षांनंतर जर जमिनीखाली खोलवर दाबली गेली तर तेथे असे कच्चे तेल मिळू शकते. पण सध्या आपल्याला पाण्याची गरज आहे, त्यामुळे आपण दरवर्षी गाळाचा उपसा करतो. म्हणजे तुमच्याकडे पर्याय आहेत. आजसाठी पाणी की दूर भविष्यासाठी इंधन. म्हणूनच निसर्गाचा आणि मानवतेच्या गरजांचा समतोल राखण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. आजची आणि उद्याचीही काळजी मग आपल्याला निश्चित घेता येईल. पृथ्वी तरुण आहे असे म्हणणारे यंग अर्थ क्रिएशनिस्ट असे म्हणतात की पेट्रोलियम खूप कमी कालावधीत पृथ्वीच्या कवचात तयार होते. नोहाच्या जलप्रलयानंतर अगदी सहजपणे भूपृष्ठाखाली खूप कमी खोलीवर तेल सापडते असे ते मानतात. म्हणजेच अगदी 4000 ते 6000 वर्षात असे पेट्रोलियम भूकवचात सहजपणे उपलब्ध होते असे त्यांचे म्हणणे आहे. मंडळी, हे लक्षात घ्या, मुळातच केरोजेन तयार होण्यासाठी लाखो वर्षे जावी लागतात. त्यानंतर ते जमिनीखाली खोलवर दाबले जाते. जसजसे ते खोलवर दाबले जाते त्यावरील उष्णता आणि दाब वाढत जातो. वाढत्या उष्णता आणि दाबामुळे तेथे रासायनिक प्रक्रिया सुरू होते आणि या गाळरूपी केरोजनचे रूपांतर हायड्रोजन आणि कार्बन यांच्या मोठ्या साखळ्या असणाऱ्या तेलात होऊ लागते. तेलात रूपांतर होण्याच्या या प्रक्रियेला सुद्धा हजारो वर्षांचा किंवा लाखो वर्षांचा कालावधी लागतो. शिवाय हे सर्व ज्या ठिकाणी घडत आहे तेथील भौगोलिक परिस्थितींचा आणि अर्थातच ऐतिहासिक जीवसृष्टीचा परिणाम यावर होत असतो. मंडळी, निदान पेट्रोल ज्या कच्च्या तेलापासून तयार होते ते तेल कसे तयार होते हे जरी आपल्याला माहीत असेल तरी नोहाच्या जलप्रलयाच्या काळातील जीवसृष्टी गाडली गेल्यामुळेच केवळ काही हजारो वर्षात आपल्याला इंधन मिळू लागले आहे हे म्हणणे किती चुकीचे आहे हे आपण सहज समजू शकता. मात्र आपले व्हिडिओ अभ्यासकांसाठी आहेत, त्यामुळे त्यातील आणखी बारकावे आपण पाहणारच आहोत, अर्थातच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमेन. धन्यवाद.